आज आपण पोलीस भरतीसाठी महत्वाची ऑनलाईन प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, अकबराचा पालक बैराम खान हा कोण होता? शियापंथी. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी झाली? 1953. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतो? गडचिरोली. बटू ग्रह म्हणजे कोणता ग्रह? नेपच्यूनच्या पलीकडील. प्रचंड गोदीची अवशेष कुठे सापडले? लोथळ. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? राज्यपाल. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. सरपंच आणि सरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? ग्रामपंचायत सदस्य. भारत रत्न पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय संगीतकार कोण? एम.एस. सुब्बलक्ष्मी. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय संगीतकार कोण? एम.एस. सुब्बलक्ष्मी. 1974 मध्ये. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? भारत. नो स्पिन हे कोणाचे आत्मचरित्र आहे? शेन ऑर्न. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कुठे आहे? नागपूर. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. मूकनायक हे वृत्तपत्र कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठवाडा हे साप्ताहिक कोणाचे आहे? आकर वाघमारे. निजाम विजय हे साप्ताहिक कोणाचे आहे? लक्ष्मणराव फाटक. ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना कोणी केली? दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडन येथे केली. ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे कोणी म्हटले? महात्मा गांधी यांनी म्हटले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणी म्हटले? धनंजय कीर यांनी महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे म्हटले. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले. मानवात देवता असेल तर दादाभाई नौरोजीच असतील असे उद्गार कोणी काढले? गोपाल गणेश आगरकर. गोपाळ कृष्ण गोखले. गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? न्यायमूर्ती रानडे. भारतातील पहिला बेट जिल्हा कोणता? माजुली. 8 सप्टेंबर 2016 मध्ये निर्माण झाला. जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या लोहपोलाद कारखान्याची कोणत्या व्हायसरॉयने स्तुती केली होती? लॉर्ड चेम्सफोर्ड. भारतातील किती राज्याची सीमा इतर देशाशी संलग्न आहे? तर 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश. हँगिंग गार्डन चे नवीन नाव काय आहे? फिरोजशाह मेहता पार्क. विषुववृत्ताला दोनदा छेदणारी नदी कोणती? कांगो नदी. मकरवृत्ताला दोनदा छेदणारी नदी कोणती? लिंपोपो नदी. कर्कवृत्ताला दोनदा छेदणारी नदी कोणती? तर मही नदी. मांजरा धरणातील जलाशयाचे नाव काय आहे? निजामसागर. महाराष्ट्रातील पहिला पवनऊर्जा प्रकल्प कोणता? जामसांडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प कोणता? वानकुसोडे. सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी येथे. आशिया खंडातील पहिला पवनऊर्जा प्रकल्प कोणता? मांडवी. गुजरात राज्यामध्ये 1985 मध्ये निर्माण झाला. बरकी धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कोल्हापूर. सोमेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नाशिक. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. साल्हेर शिखराची उंची किती मीटर आहे? 1567 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे? देवनार. महाराष्ट्रात सर्वाधिक हळदीचे उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात होते? सांगली.
ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? संदेश वहन. कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळते? बी आणि सी. कोणते जीवनसत्व मेदात विरघळते? ई, डी आणि के. महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत? 6. महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग किती आहेत? 5. महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग किती आहेत? 3. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू. 48वा. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? 44. मतदारांचे वय 21 वरून 18 कोणत्या घटनादुरुस्तीने केले? 61व्या घटनादुरुस्तीने. सालारजंग म्युझियम कुठे आहे? हैदराबाद. यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? कर्नाटक. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाची स्थापना कधी झाली? डिसेंबर 2000 मध्ये. महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठ आहेत? 4. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे? राहुरी, जे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1968. महाबळेश्वर येथे किती नद्यांचा उगम होतो? 5. भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? भाकरा नांगल. निर्जंतुक शस्त्रक्रियेची शोध कोणी लावला? जोसेफ लिस्टर. विद्युत विच्छेदनाचे नियम कोणाचे आहेत? मायकेल फॅरेडे. खाणीसाठी सुरक्षित दिवा कोणी शोधून काढला? हम्फ्रे डेव्ही. बाळ हत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले. शोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनदी आहेत? सिंधू. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मुंबई उपनगर. मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जळगाव. महाराष्ट्र राज्यातील 29वी महानगरपालिका कोणती? जालना. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात आढळते? काळी मृदा. वायुदल दिवस कधी साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? खोपोली, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मंडाल्याच्या कारागृहातून लोकमान्य टिळकांची सुटका केव्हा झाली? 1914 साली. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेस व मुस्लिम एकत्र आले? लखनौ अधिवेशन 1916च्या. मवाळ व जहाळ यांच्यात फूट केव्हा पडली? 1907च्या अधिवेशनात. सुरत अधिवेशन. कॉमनवेल्थ हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ॲनी बेझंट. हॅरी पॉटर पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जे की रोलिंग. भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस भूषविणारे व्यक्ती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. कोटला जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? पंजाब. उमेरू जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? आसाम. घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? राजस्थान. भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते? केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान, जे की मणिपूर राज्यामध्ये आहे. नळ सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? गुजरात. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली? 1862. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? बाळशास्त्री जांभेकर. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? पितळखोरा. भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे व्यक्ती कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? 1951. ढगांपासून कृत्रिम पाऊस
पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? क्राऊड शिडिंग. गोलपिठा हा कविता संग्रह कोणाचा आहे? नामदेव ढसाळ. प्रश्न 88. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ ही घोषणा दिली? चौथ्या. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? नागपूर. मानवी रक्ताचा सामू किती असतो? 7.4. माउंट आबू थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? राजस्थान. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा लागली आहे? बांगलादेश. 4096 किलोमीटर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? 7वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? 3ऱ्या. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? डोडा बेट्टा. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? सुंदरबन. पश्चिम बंगाल राज्यामध्ये. यमुना आणि गंगा नदीचा संगम कुठे होतो? प्रयागराज. शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मेघालय. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? मणिपूर. दाळ सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? जम्मू काश्मीर. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दोआब. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? हिराकूड. ओडिशा. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक. कादवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. झेलम नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंधू. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? उल्लर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का. वूडचा राजा. भारतातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? मौसिनराम. मेघालय. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली. सिंधुदुर्ग. भारताची चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? मौसिनराम. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? आंबोली. त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती? आगरतळा. अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आंध्र प्रदेश. तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली? 2 जून 2014. पालघर जिल्ह्याची कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला? ठाणे. पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 1 ऑगस्ट 2014. भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश कधी झाला? 2012. इंडिया गेट कुठे आहे? दिल्ली. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबई. सांची स्तूप कोणत्या राज्यात स्थित आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? भोपाळ. लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती आहे? कावर्ती. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? अरबी समुद्रात. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? कच्छ. आसाम या राज्याची राजधानी कोणती आहे? दिसपूर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यानगर, ज्याचे क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर, ज्याचे क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर आहे. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. लोक राजा शाहू छत्रपती हा ग्रंथ कोणाचा आहे?
डॉक्टर रमेश जाधव. गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा आहे? महात्मा फुले. तर गुलामगिरीचे शस्त्र हे पुस्तक कोणाचे आहे? गोपाळ गणेश आगरकर. पहिला बेट जिल्हा कोणता? माजुली. ज्याची स्थापना 8 सप्टेंबर 2016 रोजी झाली. त्याची घोषणा सर्वानंद सोनोवाल यांनी केली. माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? कान नदीवर. महाराष्ट्राला महान राष्ट्र असे कोणी म्हटले? पोपट. मुंबई उपनगर हे कोणत्या बेटावर आहे? षष्टी बेटावर. हँगिंग गार्डनचे नवीन नाव काय आहे? फिरोजशाह मेहता पार्क. भारतातील सर्वात खोल ठिकाण कोठे आहे? कुटनाड, केरळ राज्यामध्ये. रूपनारायणपूर ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? टेलिफोन केबलसाठी प्रसिद्ध. पश्चिम बंगाल राज्यामध्ये. अलंग बंदर कोणत्या राज्यात आहे? गुजरात. याचा उपयोग जहाज तोडण्याची कार्य केली जाते या ठिकाणी. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL कुठे आहे? हैदराबाद. रेशीम म्हणजे सिल्क उत्पादनात सर्वाधिक अग्रेसर राज्य कोणते? कर्नाटक. केंद्रीय रेशीम बोर्डाचे मुख्यालय कुठे आहे? बेंगळुरू, कर्नाटक आहे. रेशीम शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भागलपूर, बिहार राज्य. आदमचा पूल कोणत्या देशादरम्यान आहे? भारत आणि श्रीलंका दरम्यान. त्रिपुरा आणि बांगलादेश दरम्यानच्या सीमारेषेला काय म्हणतात? शून्य रेषा. शून्य रेषा. सिक्युरिटी पेपर मिलचा कारखाना कुठे आहे? होशंगाबाद, मध्य प्रदेश. झरिया कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? झारखंड. नरोरा अणुऊर्जा केंद्र कुठे स्थित आहे? उत्तर प्रदेश, गंगा नदी काठी. किचन पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. जम्मू काश्मीर मध्ये सर्वात लांब पर्वतरांग कोणती? पंजाब पर्वतरांग. महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग पहिला टप्पा कोणत्या ठिकाणादरम्यान आहे? नागपूर ते शिर्डी. एकूण अंतर 520 किलोमीटर. 5 तासात लागतात. उद्घाटन त्याचे झाले 11 डिसेंबर 2022 रोजी. देवास. जबलपूर हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? नर्मदा. लुधियाना शहर कोणत्या नदीकाठी आहे? सतलज. श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? कावेरी. भारतातील पहिल्या क्रमांकाचे सर्वाधिक उंची धरण कोणते? टिहरी धरण. 260 मीटर उंच. टिहरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? भगीरथ नदीवर. उत्तराखंड राज्यामध्ये रशियन तंत्रज्ञानावर आधारित. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे धरण कोणते? भाकरा नांगर प्रकल्प. 226 मीटर उंच. भाकरा नांगर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? सतलज नदीवर. कृष्णा आणि कावेरी या नद्या कोणत्या डोंगररांगेमुळे वेगळ्या होतात? नल्लामल्ला डोंगररांगेमुळे. बिनसार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. कुई काय आहे? ही एक भाषा आहे. आवाजाच्या पातळीचा SI एकक बेल. भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण? ॲलन ह्यूम. सतीश धवन अंतराळ केंद्र कुठे आहे? आंध्र प्रदेश. भारतीय क्रांतिकारी विचारांचे जनक कोणाला म्हटले जाते? बिपिनचंद्र पाल. इतिहास कोणामार्फत प्रचलित केले जाते? IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? 3 जून. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जून. कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात? तापी नदीला. ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सातारा.
तांबे हे खनिज कोणत्या जिल्ह्यात जास्त सापडते? चंद्रपूर. भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? चिबूल, लामजू राष्ट्रीय उद्यान, मणिपूर राज्य आहे. महाराष्ट्रात अभिजात भाषा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत आहे? 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान. आणि 3 ऑक्टोबर रोजी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा केला जात आहे. राज्य विधानसभेत कमीत कमी किती सदस्य संख्या असू शकते? 60, जास्तीत जास्त 500. भारतात जीएसटी दिवस साजरा केला जातो. 1 जुलै. जीएसटी लागू 2017 रोजी. राष्ट्रीय डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो? 1 जुलै. कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? अँथ्रासाइट. 4 बघा, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रासमोर जाते? जपान. मध्यरात्रीचा म्हणजेच नॉर्वे. पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? जुन्नर. जाल उपर तिकीट केव्हा प्रसिद्ध झाले? 1977. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती? बिकानेर. भिल्लाई पोलाद प्रकल्पासाठी कोणत्या देशांनी मदत केली? रशिया. भिल्लाई पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? छत्तीसगड. रोजगार हमी योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? महाराष्ट्र. रोजगार हमी योजनेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? वि. पागे. आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? नंदुरबार. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणी केले? यशवंतराव चव्हाण. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणी कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधली? कृष्ण पहिला. तांदळाचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? रायगड. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आनंद यादव. आमचा बाग आणि आम्ही हे आत्मकथन कोणाचे आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव. ज्वाला आणि फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे? बाबा आमटे यांचा आहे. काया मातीत मातीत तिफन चालते हे गीत कोणी लिहिले आहे? विठ्ठल वाघ यांनी लिहिले आहे. गारमेचा बापू ही कादंबरी कोणाची आहे? श्रीनाथ पेंडसे यांची. स्टोन्स वर्ड कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि. स. खांडेकर. रणांगण हे साहित्य कोणाचे आहे? विश्राम बेडेकर. करीचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रकी आत्रे. फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? विठ्ठल उमू. असेच अजून ऑनलाईन प्रश्न पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.